आणि स्पॉन्सर्सला विनंती आहे की आपण सर्वांनी समोरच्या प्रांगणामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। थोड्याच वेळात आपण लाईव्ह लॉट्सचा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत। आपल्या परिसरातील क्रिकेटपटूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी बेडसगाव प्रीमियर लीग 2024चं आयोजन आपण यंदाच्या सीझन मध्ये करत आहोत आणि आपल्या पंचक्रोशीतील खेळाडूंसाठी क्रिकेटची पर्वणी आपल्या भेटीला येते आणि या भेटीसाठी खऱ्या अर्थानं आजचा हा शुभ मुहूर्त म्हणजेच क्रिकेट लाईव्ह लॉट्सचा कार्यक्रम। प्रत्येक संघ कोणत्या गटामध्ये विभागला जाईल, प्रत्येक संघाचं भवितव्य आणि प्रत्येक संघाची पुढील वाटचाल खऱ्या अर्थानं आजच्या दिवसापासून आपण सुरू करत आहोत। या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय रविदादा खाडे यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचं औचित्य साधून तमाम उपस्थित असलेले क्रिकेट रसिक या सर्वांचं मी प्रथमतः मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। आपण ही स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह स्विमर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। हेमंत क्रिकेट लाईव्ह अर्थात भूषण आवार यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल होतीये। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व क्रीडा रसिक मान्यवर यांना विनंती करतोय की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचंय। सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आलेल्या सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती आहे, संघ मालकांना विनंती आहे की आपला प्रतिनिधी कोणी आला असेल तर या ठिकाणी आमचे हर्षल विषय आहेत त्यांच्याकडे नाव द्यायचंय। उपस्थित सर्व संघ मालकांचे जे प्रतिनिधी किंवा संघांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची नावं आमच्याकडे आली पाहिजेत। यासाठी आपल्याकडे एक नोटबुक आम्ही फिरवतोय। त्या ठिकाणी आपलं उपस्थिती आपली प्रेझेंटी तिथे दर्शवायची, त्याची नोंद आपण करायची। शेंद्रू समीर 11 वेहळोली, जय बजरंग साने, तिरंगा स्पोर्ट्स पिंपळपाडा, त्याचबरोबर आम्ही टेंबरेकर, तदनंतर संदेश स्पोर्ट्स चेरवली, जय बजरंग स्पोर्ट्स काळेपाडा, राकेश स्पोर्ट्स चेरवली, नवतरुण क्रिकेट टीम नारायणगाव, नामदेव क्रीडा मंडळ दसई, आम्ही बेडसगावकर, त्याचबरोबर आई एकविरा नांदवळ पी खैरे, त्याचबरोबर डिंगडॉंग परटोली, त्याचबरोबर राहुल स्पोर्ट्स साटगाव, पवन स्पोर्ट्स तुते, आम्ही शिवनेरकर, निवृत्ती 11 सरीव, के स्टार ठुणे, योगेश स्पोर्ट्स उमरई, टाकी पठार, शिवशक्ती तुते, महालक्ष्मी मळेगाव, भाविक स्पोर्ट्स शेंद्रून, बालुनाना स्पोर्ट्स शिलोत्तर, बेस्ट ऑफ साई स्टार अल्याणी, विलास स्पोर्ट्स किनवली, रमेश स्पोर्ट्स क्लब साटगाव, अशा 30 संघांचं या ठिकाणी आपण प्रवेश या स्पर्धेच्या निमित्तानं बघणार आहोत। आलेल्या सर्व संघांच्या कर्णधारांना, प्रतिनिधींना, खेळाडूंना विनंती आहे की आपण समोरच्या खुर्च्यांमध्ये बसून घ्यायचं आहे। थोड्याच वेळात आपण लाईव्ह लॉट्स या ठिकाणी पाडत आहोत। आपण बघत आहात, ऐकत आहात बेडसगाव प्रीमियर लीग लॉट्स लाईव्ह हा कार्यक्रम। या कार्यक्रमासाठी उपस्थित बेडसगाव गावातील ग्रामस्थ उपस्थित आहेत। प्रथमतः मी भास्कर बाबा खाडे यांना विनंती करतोय आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचंय। त्याचबरोबर कुन बाबा खाडे यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचंय। आणि आदरणीय विठ्ठलजी विषय यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचंय। आदरणीय विनायकजी विषय, गणपतजी विषय यांना सुद्धा विनंती करतोय आपण समोरच्या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय। त्याचबरोबर किनवली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किशोरजी विषय यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा समोर येऊन स्थानापन्न व्हायचंय। आलेले सर्व क्रीडा रसिक, संघ मालक, स्पॉन्सर्स, त्याचबरोबर संघातील खेळाडू या सर्वांचं बेडसगाव प्रीमियर लीगच्या वतीनं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। आदरणीय जगनजी वेखंडे या लॉट्सच्या कार्यक्रमानिमित्त होते, अर्थात या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक आदरणीय रविदादा खाडे यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा। आदरणीय मालूजी विषय साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे, त्यांना विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय। या स्पर्धेनिमित्त अनेक संघ या स्पर्धेत दाखल होत आहेत। 30 संघांचा प्रवेश निश्चित झालेला आहे आणि 30 संघांचं भवितव्य कोणत्या गटामध्ये कोणत्या संघाविरुद्ध आजमावलं जाईल आजचा दिवस हे ठरवेल। अर्थात लॉट्सच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपण जमलोय। आदरणीय प्रवीणजी विषय, त्याचबरोबर
छगनजी फरडे, जगनजी फरडे सॉरी, यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. विनंती करतोय आपण समोरच्या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय प्रवीणजी विशे, छगनजी फरडे यांचं सुद्धा शुभ आगमन. बेडीसगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर नवनिर्वाचित आत्ताच ज्या क्रिकेट असोसिएशनचं अनावरण झालं, अर्थात किन्हवली क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष किशोरजी विशे हे सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. सर्व मान्यवरांचं प्रथमतः मी शब्द सुमनांनी स्वागत करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कुठलाही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ईश्वराच्या पूजनानं करत असतोय. अर्थात आदरणीय संतोषजी लकडे यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचंय, समोर येऊन स्थानापन्न व्हायचंय. नवनिर्वाचित किन्हवली क्रिकेट असोसिएशनचे हे पदाधिकारी आहेत. आपल्या विभागातील क्रिकेटपटूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी ही संघटना आणि त्या संघटनेचे हे पदाधिकारी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आणि क्रिकेटपटू आहेत माझ्या समोर, नामवंत क्रिकेटपटू आणि परिचित असे क्रिकेटपटू आहेत, ते उपस्थित आहेत. तर सर्वांचं प्रथमतः मी बेडीसगाव प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. यासाठी इथे एक आम्ही नोटबुक फिरवतोय, त्या ठिकाणी आपला नोंद त्या ठिकाणी करायची, प्रेझेंटी दर्शवायची आहे, म्हणजे आपण आले आहात आम्हाला याची जाणीव होईल. नक्कीच कोणता संघ, कोणता प्रतिनिधी, त्यासाठी आपला या ठिकाणी नोंद करायची आहे. हर्षल विषय यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. टेंबरेकर संघाचे सुद्धा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या परिसरातील सर्व संघांचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतोय. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय. मी व्यासपीठावर सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेचं उद्घाटन अर्थात लाईव्ह लॉन्चच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटन करायचे, श्रीफळ आपण अर्पण करायचं आहे. मी किशोरजी विषय आणि संपूर्ण व्यासपीठ यांना विनंती करतोय आपण उभं राहायचंय आणि या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन आपण करत आहोत. मी मालूजी विषय यांना विनंती करतोय की आपण स्पर्धेसाठी या ठिकाणी श्रीफळ अर्पण करून या स्पर्धेचं उद्घाटन करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कुठलाही कार्यक्रम म्हटला त्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ईश्वराच्या स्तवनानं करत असतोय आणि नक्कीच या क्रिकेटच्या व्यासपीठाला खऱ्या अर्थानं मानवंदना दिली जाते आणि औपचारिक उद्घाटन या स्पर्धेचं केलं जात आहे. मी पुन्हा एकदा व्यासपीठाला मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं. या लाईव्ह लॉन्चच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित प्रथमतः मी या ठिकाणी उपस्थित आदरणीय मालूजी विषय यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. रविदादा खाडे यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते पुष्पगुच्छ अर्पण करून आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतोय. प्रथमतः व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मालूजी विषय यांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जाईल. आपण टाळ्यांच्या गडगडामध्ये या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी उपस्थित या किन्हवली क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष किशोरजी विषय यांचं आपण पुष्प देऊन स्वागत करत आहोत. मी हर्षल विषय यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आदरणीय किशोरजी विषय यांचं स्वागत करायचं. शुभ स्वागत. तदनंतर या स्पर्धेसाठी या लाईव्ह लॉन्चच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय भास्करजी खाडे यांचं आपण स्वागत करायचंय. मी भूषणजी विषय यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण भास्कर बाबा खाडे यांचं स्वागत करायचं. धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय मुकुंदजी खाडे बाबा यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. रवींद्र विषय यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आदरणीय मुकुंदजी खाडे यांचं आपण स्वागत करायचं. नक्कीच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्वागत करतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय विठ्ठलजी विषय यांचं आपण स्वागत करूया. विनंती करतोय समीर किरपण यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आदरणीय विठ्ठलजी विषय यांचं आपण स्वागत करायचं.
त्याचबरोबर आदरणीय विठ्ठलजी विषय यांचं स्वागत केलं जात आहे, धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय गणपतजी विषय यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी जगनजी वेखंडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय गणपतजी विषय यांचं आपण स्वागत करायचं. अरुणजी भोईर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. पांडुरंगजी खाडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अरुणजी भोईर यांचं आपण स्वागत करायचं आहे. आदरणीय धनाजी काका विषय विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि पुढे स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित नामदेवजी विषय यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल, विनंती करतोय. सॉरी, त्यानंतर विनायकजी विषय आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. संदीपजी शिर्के विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण विनायकजी विषय यांचं स्वागत करायचं. त्यानंतर उपस्थित आदरणीय धनाजी विषय यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी मयूर दिनकर यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आदरणीय धनाजी विषय यांचं स्वागत करायचं. असनोली संघाचा एक धाकड फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जात आहे, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, धन्यवाद. त्यांचं प्रवीणजी विषय का बेडीसगावचे लिजेंडरी क्रिकेटर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी देवेंद्र विषय यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी विषय यांचं स्वागत करायचं. त्यानंतर आदरणीय संतोषजी लकडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी रामजी खाडे यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आदरणीय रवींद्रजी यांचं स्वागत करायचं आहे. संतोषजी लकडे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. शिलोत्तर गावचे एक क्रिकेटर आहेत. त्याचबरोबर जगनजी फरडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी अरुणजी पांडसर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जगनजी फरडे यांचं आपण स्वागत करायचं. धन्यवाद. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय रविदादा खाडे यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. मी विनंती करतोय विश्वाजी विषयांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण रविदादा खाडे यांचं स्वागत करायचं. विश्वाजी विषयांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रविदादा खाडे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. नक्कीच यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा आणि नक्कीच त्यांचं स्वागत केलं जात आहे, धन्यवाद. मनोजजी गायकवाड आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्याचा शब्द समजाने मी स्वागत करतोय, धन्यवाद. हे सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मी या स्पर्धेच्या निमित्तानं लाईव्ह लॉटच्या अगोदर या स्पर्धेचं मुख्य प्रास्ताविक अर्थात ज्ञानाचे सार ग्रंथातून मिळते आणि प्रत्येक कार्यक्रमाचं सार आपल्याला त्या प्रास्ताविकातून मिळत असतं. ही स्पर्धा कोणत्या उद्देशानं आयोजित केली गेली, त्या स्पर्धेची पार्श्वभूमी काय, आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी रविदादा खाडे यांना विनंती करतोय की आपण थोडक्यात आपलं मनोगत प्रास्ताविक व्यक्त करायचं. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. आज आपण या ठिकाणी बेडीसगाव प्रीमियर लीग याच्या लाईव्ह लॉट साठी जमलेलो आहोत. यापूर्वी आम्ही धर्मवीर चषक 2 वर्षापूर्वी खेळवला होता कानवे या ग्राउंडवर. खूप चांगला असा प्रतिसाद आम्हाला मिळाला होता आणि ते आयोजन होतं. त्याच्यानंतर आमच्या गावातील मुलं सारखी आमच्या मागे लागली होती की आपल्याकडे सुद्धा अशा मॅचेस झाल्या पाहिजेत आणि म्हणून स्वतःचं ग्राउंड असावं म्हणून आम्ही आमच्याच गावच्या ग्राउंडची निवड केली. ते ग्राउंड बनवायला घेतलंय, पूर्ण बनलं नाही पण 70-80% ग्राउंडचं काम झालेलं आहे आणि या ग्राउंडवर आपण या बेडीसगाव प्रीमियर लीगचं आयोजन करतोय. खरं म्हणजे आम्ही गावामध्ये आमंत्रण केलं होतं पण एक मैच झाल्यामुळं काही लोक या ठिकाणी आली नाहीत, नाहीतर या खुर्च्या सुद्धा इकडे लावायला लागल्या असत्या. असो, खूपच सुंदर असा प्रतिसाद आम्हाला बेडीसगाव प्रीमियर लीग साठी मिळालेला आहे. अजून सुद्धा आम्हाला काही टीम फोन करतायत, जर तुम्हाला टीम पाहिजेच असतील तर आम्ही तयार आहोत. परंतु ऑलरेडी आपण 24चा गट खेळवणार होतो, 24 टीम खेळवणार होतो,
परंतु काही आपल्या जवळच्या टीम असतील, चेरवली असेल, आपली टेमरा टीम असेल, दसई असेल, या टीम खूप मागे लागले होते. आम्हाला तुमच्याकडे कुठल्याही परिस्थितीत खेळायचं आहे आणि म्हणून आपण 6 टीम वाढवून 30 टीम या ठिकाणी खेळवतोय. आताच आपला किनवली असोसिएशन तयार केलं आणि काही व्यत्यय आला, परंतु त्यावरही आपण मात करून आज लाईव्ह लॉट्स खेळवतोय, पाडतोय. मला आता या इकडे येता येता 3 ते 4 फोन आले असतील की आजचा तुमचा लाईव्ह लॉस थांबवा, तुम्ही 1 ते 2 दिवसात लाईव्ह लॉस घ्या. या टीमचा काय निर्णय येतो, मी आणि जगन वेखंडे असेल मला मदत करणारा किंवा आमची पूर्ण टीम असेल, आम्ही बेडीसगावकर सर्वांनी आम्ही ठरवलं जो निर्णय येईल तो आपण मान्य करू. जर 24 टीम खेळवायची वेळ आली तर आपण आपल्या असोसिएशन मध्ये सुद्धा खेळू शकतो. त्या टीम आपल्याकडे 24 नव्हे तर 25 आहेत. एक टीम आपल्याकडे एक्स्ट्रा आहे. आपण आपली एक टीम बंद करून 24 टीम खेळू, पण या मॅच आपण ठरलेल्या वेळेला आणि ठरलेल्या नियोजनानुसारच पार पाडणार असा आम्ही निर्धार करून या ठिकाणी आपण लाईव्ह लॉटचं आयोजन केलेलं आहे. तसंच सर्वांना मी धन्यवाद देईल की आता आपण किनवली असोसिएशन स्थापन केले. माझी सुद्धा एक पदाधिकारी उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली. खऱ्या अर्थानं मी क्रिकेट सोडून बरेच वर्ष झाले, परंतु क्रिकेट बद्दल प्रेम हे पहिल्यापासून मनात आहे. क्रिकेट जगायचं आणि क्रिकेट खेळायचं हे ठरवलं आणि या मॅचचं आयोजन केलंय. सर्वांनी मला ज्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतोय आणि रिकी खाडेकडे पुढील सूत्रे देतोय. धन्यवाद. आपण कोणताही विलंब न लावता या लॉर्ड्सच्या कार्यक्रमात सुरुवात करत आहोत. प्रथमतः मी या स्पर्धेमध्ये जेवढे संघ सहभागी आहेत, अर्थात मी मगाशी त्यांचं अनाउन्समेंट केलं तरी सुद्धा जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी शब्द सोमनाने स्वागत करतोय. किनवली असेल, टेंभरेकर असतील, चरीव असेल, साडगाव असेल, शिलोत्तर असेल, परटोली असेल आणि अनेक संघ आहेत. त्या सर्वांच्या सर्व संघ मालकांना प्रथमतः आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतोय. अनिल हजारे साडगाव यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मी विनंती करतोय आपण समोर यायचंय. मान्यवरांच्या शुभास्ते मी प्रथमतः मालूजी विषय यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण या खेळाडूंना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचंय. त्याचबरोबर परटोली संघाचे प्रतिनिधी आहेत भरतजी ढमके यांनी समोर यायचंय. मी किशोरजी विषय यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण पुष्प देऊन या खेळाडूंचं त्यांनी स्वागत करायचंय. नवतरुण स्पोर्ट्स नारायणगाव या स्पर्धेचे प्रकाशजी जाधव आपणामध्ये उपस्थित आहेत, त्याचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. विनंती करतोय मी मुकुंदजी खाडे बाबा यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण या खेळाडूंचं स्वागत करायचंय. प्रत्येक संघाचे कर्णधार प्रतिनिधी सदस्य आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर के स्टार ठुणे संघाचे प्रतिनिधी अर्थात जगनजी वेखंडे यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. त्यांचं स्वागत आपण झालेलं आहे. सो पुढे जाऊया. चरीव संघाचे प्रतिनिधी अरुणजी पाणसरे यांचं मी स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. विठ्ठलजी विषय यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते चरीव संघाचे कर्णधार अरुणजी पाणसरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर किनवली संघाचे प्रतिनिधी अरुणजी भोई यांचं स्वागत झालेलं आहे, धन्यवाद. त्याचबरोबर मळेगाव संघाचे प्रतिनिधी संदीप शिर्के शब्दसुमनांनी मी स्वागत करतोय पुन्हा एकदा. समीर किरपण वेहळोली यांचं स्वागत केलं जाईल. मी प्रवीण विषयांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण वेहळोली संघाचे प्रतिनिधी यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. लीगचे मंडप डेकोरेटर्स आहेत, धन्यवाद. आपलं सुद्धा शब्दसंबंधी स्वागत. त्याचबरोबर जितू फरडे चेरवली संघाचे प्रतिनिधी जगनजी फरडे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करत आहोत. किनवली संघाचे प्रतिनिधी मनोजी गायकवाड नक्कीच या मनोजी यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय. मी धनाजी विषयक यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते किनवली संघाचे मनोजी गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत करूया. शिवनेर संघाचे प्रतिनिधी रवींद्रजी विषय त्याचबरोबर विनायकजी विषय यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल. सुलोत्तर संघाचे प्रतिनिधी अनिकेतजी लकडे
याचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल। मी गणपती विषयांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते शिलोत्तर संघाचे प्रतिनिधी अनिकेत लकडे यांचं स्वागत करायचं आहे। टेंबरे संघाचे प्रतिनिधी संदेश आपण समोर यायचं आहे। मी भास्करजी खाडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टेंबरे संघाचा प्रतिनिधी अर्थात संदेश यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। असनोली संघाचे कर्णधार अर्थात मयूर दिनकर, टीम नसेल आपण यायचं ना प्रतिनिधी, शब्द सुद्धा स्वागत। आल्याणी संघाचा मीच आहे, माझं सुद्धा स्वागत, धन्यवाद। सर्वांचा पुनश्च एकदा क्रिकेटपटू जर कोणी राहिला असेल तर आपण नाव नोंदवायचं आहे। कोणत्या संघाची? स्वप्नील संघाचा प्रतिनिधी, साटगाव संघाचा प्रतिनिधी स्वप्नील समोर यायचंय। स्वप्नील, मी पुन्हा एकदा विशेष आपलं अर्थात मालुकाका विषयांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते साटगाव संघाचा प्रतिनिधी याचं स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर बेडगाव संघाचा प्रतिनिधी रवींद्र विषय समोर यायचा आहे। बेडगाव संघाचे प्रतिनिधी रवींद्र विषय, धन्यवाद, सहर्ष स्वागत असेल। त्याचबरोबर तुते संघाचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तुते संघाचे प्रतिनिधी यांचं स्वागत केलं जात आहे। संतोषजी लकडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तुते संघाचा प्रतिनिधी यांचं आपण स्वागत करायचं आहे। बेडगाव बी संघाचा कर्णधार भूषणजी विषय अरुण भोईरसर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते बेडगाव संघाचा प्रतिनिधी यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। धन्यवाद। प्रथमतः आपण या स्पर्धेचे नियम या ठिकाणी वाचून दाखवतोय मी सगळ्यांना। या स्पर्धेचे काही नियम आहेत, आयोजकांच्या वतीने हे नियम आपल्या समोर मी मांडतोय। प्रत्येक गटामध्ये 6 टीम्स राहतील, प्रत्येक गटामध्ये 6 संघ राहतील। सुपर 10 हे निवडले जातील, ते रन रेट नुसार निवडले जातील। नंतर राहणारे 5 संघ, त्यातील एका संघाला बाय देण्यात येईल असे नियम बनवले। त्यानंतर 3 संघ जे राहतील त्यातील एका संघाला बाय देण्यात येईल। बोनस गुणांची कमाई करण्यासाठी 2.3 षटकामध्ये धावांचं जे टार्गेट असेल ते चेस करावं लागेल। त्याचबरोबर 25 धावांच्या फरकाने जो संघ जिंकेल त्याला बोनस गुण प्राप्त होईल। रिव्ह्यू साठी या ठिकाणी एक नियम बनवलाय, अर्थात प्रत्येक संघाकडे 2 रिव्ह्यू राहतील, एक बॅटिंग साठी असेल, एक बॉलिंग साठी असेल। प्रत्येक सामना हा 7 षटकांचा होईल आणि त्याच्यामध्ये 5 गोलंदाजांचा वापर करण्यात येईल। 7 षटकं आणि 5 गोलंदाज। ओव्हर कमी जास्त करण्याचे अधिकार हे आयोजकांकडे राहतील। एखादा संघ जर उशिरा आला तर त्या संघाला 3 धावांची पॅनल्टी बसेल, 3 बॉल्सची पॅनल्टी बसेल, याची नोंद घ्यायची। गैरवर्तन करणाऱ्या संघास पेनल्टीचा सामना करावा लागेल। अशा प्रकारे नियम आणि फेरबदल करण्याचा अधिकार कमिटीकडे राहील, अशा सूचना या ठिकाणी येत आहेत। गावामध्ये एक दुःखद घटना घडलेली आहे, त्यामुळे आपण 2 दुःखद घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे आपण थोडं फास्ट लाईव्ह लॉट्स या ठिकाणी करत आहोत, क्षमस्व। 6 चिठ्ठ्या आपण 5 ग्रुपसाठी आपण एका ग्रुपमध्ये 6 संघ असतील। आपण पहिल्यांदा 6 या ठिकाणी चिट्स काढत आहोत आणि त्या 6 चिट्स पहिल्या गटामध्ये येतील याची नोंद घ्यायची आहे। प्रथमतः मी विनंती करतोय किनवली क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष विषयदादा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पहिली चिठ्ठी काढायची आहे। एकूण 5 गट असतील, ABCD, म्हणजे आपण पहिली चिठ्ठी काढू ती A गटात जाईल, दुसरी चिठ्ठी काढू ती B गटात जाईल, तिसरी चिठ्ठी काढू ती C गटात जाईल। अशा प्रकारे आपण सिक्वेन्सने जाणार आहोत। तर मी विषयदादा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पहिली चिठ्ठी काढायची आहे। पहिली चिठ्ठी A गटात जाईल। कॅमेरा समोर आपण ही चिठ्ठी काढत आहोत, एकच चिठ्ठी काढायची आहे। महालक्ष्मी मळेगाव A गटामध्ये महालक्ष्मी मळेगाव येते। महालक्ष्मी मळेगाव पहिली चिठ्ठी येते, ती A गटात जाते। दुसरी चिठ्ठी काढण्यासाठी मी
गणपती विषयाला विनंती करतोय आपल्या शुभास्ते दुसरी चिठ्ठी आपण काढायची आहे. ही बी गटातली चिठ्ठी आहे. राहुल स्पोर्ट्स साडगाव बी गटामध्ये राहुल स्पोर्ट्स साडगाव चिठ्ठी आपल्या समोर आहे. राहुल स्पोर्ट्स साडगाव. धन्यवाद. आदरणीय मालूजी विषयाला विनंती करतोय आपण सी गटामधील चिठ्ठी काढायची आहे. ABCDE असे 5 गट असतील. सी गटातील पहिली चिठ्ठी शिवांजली स्पोर्ट्स शेनवा. सी गटामधील पहिली चिठ्ठी आहे शिवांजली स्पोर्ट्स शेनवा. धन्यवाद. सी गटातील चिठ्ठी आहे. त्यानंतर डी गटामध्ये चिठ्ठी काढण्यासाठी मी विठ्ठलजी विषयाला विनंती करतो की आपल्या शुभास्ते डी गटामधील चिठ्ठी काढायची. पहिली चिठ्ठी असेल डी गटामधील. तिथं ठेव, फक्त धरून ठेव 5 मिनिटं. डी गटामधील पहिली चिठ्ठी शिवशक्ती स्पोर्ट्स तुते संघाची ही चिठ्ठी येते. ही डी गटामधील पहिली चिठ्ठी आहे. आणि शेवटचा गट अर्थात ई गट विनंती करतोय लकडे दादा विनंती करतोय आपण यायचंय आणि डी गटामधील पहिली चिठ्ठी काढायची. भूमी 11 खैरे ही ई गटामधील पहिली चिठ्ठी आहे. भूमी 11 खैरे. आपण 5 गट आपण बघितलं आहे की 5 गटातील 5 चिठ्ठ्या आपण काढलेल्या आहेत. आता ए गटामधील दुसरा संघ कोणता संघ असेल मी भास्कर बाबा खाडे यांना विनंती करतो की आपण एक चिठ्ठी काढायची आहे. ए गटामधील दुसरा संघ अर्थात पहिला संघ होता महालक्ष्मी मळेगाव. समीर 11 वेहळोली. समीर 11 वेहळोली महालक्ष्मी मळेगाव सोबत दुसरा संघ ठरलेला आहे. त्यानंतर मी विनंती करतोय आदरणीय जगनजी फरडे काका यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण दुसरी चिठ्ठी काढायची आहे. बी गटामधील दुसरी चिठ्ठी आम्ही टेंबरेकर बी गटामध्ये आणि पहिला संघ होता राहुल स्पोर्ट्स साडगाव. आम्ही टेंबरेकर बी गटामध्ये जात आहेत. तिसरी पुढची चिठ्ठी काढण्यासाठी प्रवीण दादांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण पुढील सी गटामधील दुसरी चिठ्ठी काढूया. के स्टार पुणे संघ सी गटामध्ये जातोय. शिवांजली शेणवे संघ अगोदरच आपण पहिली चिठ्ठी काढलेली आहे. सी गटामध्ये शेणवे सोबत जातोय के स्टार पुणे. विषयांना विनंती करतोय की आपण समोर यायचं आणि पुढच्या गटातील चिठ्ठी काढायची. शिवशक्ती तुते या संघासोबत कोणता संघ दाखल होतोय बघूया. जय बजरंग स्पोर्ट्स साने संघ या ठिकाणी जातोय. डी गटामध्ये जातोय. ई गटामधील पुढील संघ पुन्हा एकदा विनंती करतोय भोईर सर आपण यायचंय. टाकी पठार भूमी 11 खैरे या संघासोबत दुसरा संघ ठरतोय. आता आपण ए गटामधील तिसरी चिठ्ठी काढतोय. एका गटामध्ये 6 संघ असतील. पुन्हा एकदा विनंती करतो मी विशेषतः की आपल्या शुभ असते आपण ए गटामधील तिसरी चिठ्ठी काढूया. पवनपुत्र तुते संघ जातोय महालक्ष्मी मळेगाव. समीर 11 वेहळोली आणि तिसरा संघ ठरतोय पवनपुत्र तुते. त्यानंतर बी गटामधील तिसरी चिठ्ठी काढण्यासाठी मी पुन्हा एकदा प्रवीण दादांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते तिसरी चिठ्ठी काढूया. तिसऱ्या गटातील अर्थात सी गटातील तिसरा संघ ठरतोय शेणवे ठुणे आणि तिसरा संघ ठरतोय रमेश स्पोर्ट्स साडगाव. बी गट राहुल स्पोर्ट्स साडगाव, आम्ही टेंबरेकर आणि रमेश स्पोर्ट्स साडगाव एकाच गटामध्ये आहे. ओके. तिसऱ्या गटामधील अर्थात शेणवे ठुणे विपक्ष मी पुन्हा एकदा भास्कर बाबांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण चिठ्ठी काढायची आहे. नामदेव 11 धसई, शेणवा ठुणे आणि धसई. वेद दक्ष 11 धसई, दक्ष 11 धसईची चिठ्ठी येते. पुन्हा एकदा मी चिठ्ठी काढण्यासाठी विनंती करतोय विठ्ठलजी विषयांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते चौथ्या गटातील चिठ्ठी काढायची आहे. शिवशक्ती तुते साने या संघाविरुद्ध अजून एक संघ दाखल होतोय.
डिंग डॉंग परटोली, तुते, साने आणि परटोली. ओके, शेवटचा गट अर्थात 5वा गट. त्याची चिठ्ठी काढण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करतोय मी एका व्यक्तीला सांगतोय पुढील 2 चिठ्ठ्या काढाव्यात. विशेष आता विनंती करतोय आपल्या असते 2 चिठ्ठ्या या ठिकाणी काढायच्या. 5व्या गटातील पहिली चिठ्ठी अर्थात गज्जू स्पोर्ट्स नारायणगाव, खैरे, टाकी पठार आणि नारायणगाव. गज्जू स्पोर्ट्स नारायणगाव. धन्यवाद. पुढची ए गटातील आपण चिठ्ठी काढायची आहे. ए गटातील पहिली चिठ्ठी काढा. योगेश स्पोर्ट्स उमरई, महालक्ष्मी मळेगाव, समीर 11 वेहोली, पवनपुत्र तुते आणि 4था संघ ठरलाय उमरई. अरुण सर, आपण दुसऱ्या गटातील 4थी चिठ्ठी काढूया. साई स्टार अल्याणी, राहुल स्पोर्ट्स साटगाव, आम्ही टेंबरेकर, रमेश स्पोर्ट्स साटगाव, साई स्टार अल्याणी हा 4था संघ येतोय. पुन्हा एकदा मी अनुरुद्ध सरांना विनंती करतोय की आपला 3ऱ्या गटातील 4था संघ काढायचा आहे. जय बजरंग स्पोर्ट्स काळेपाडा. काळेपाडा संघ येतोय. शिवांजली शेनवा, ठुणे, दसई आणि काळेपाडा. लाईव्ह लॉट्स या ठिकाणी आपण पाडतोय आणि 4थ्या गटातील 4था संघ ठरतोय आम्ही बेडीसगावकर, तुते, साने, परटोली आणि बेडीसगाव. बेडीसगाव ए संघ आहे. धन्यवाद. निवृत्ती 11 चरीव, भूमी 11 खैरे, टाकी पठार, नारायणगाव आणि चरीव. भरतजी विषयांना विनंती करतोय आपण लॉट साठी पुढे यायचंय, चिठ्ठी काढण्यासाठी यायचंय. 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. ए गटातील पहिली चिठ्ठी संदेश स्पोर्ट्स चेरवली, महालक्ष्मी मळेगाव, वेहोली, तुते, उमरई आणि चेरवली. संदेश स्पोर्ट्स चेरवली. बी गटातील 5वी चिठ्ठी आहे. विलास स्पोर्ट्स किनवली, राहुल स्पोर्ट्स साटगाव, टेंबरेकर साटगाव, रमेश स्पोर्ट्स साटगाव, साई स्टार अल्याणी आणि किनवली. 3ऱ्या गटातील पुढील चिठ्ठी काढण्यासाठी मी विनंती करतोय पुन्हा एकदा गणपतजी विषयांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते 2 चिठ्ठ्या काढायच्या. मोरिया बॉईज शेंद्रुन पुढील चिठ्ठी आहे. 3ऱ्या गटातील 5वी चिठ्ठी. 4थ्या गटातील 5वी चिठ्ठी काढूया. भाविक स्पोर्ट्स शेंद्रुन ही 5व्या गटामध्ये चिठ्ठी जाते. त्यानंतर भूषण विषय आपण यायचं पुढील चिठ्ठी काढण्यासाठी. शेवटच्या गटातील 5वी चिठ्ठी राम खाडे यांनी सुद्धा तयार राहायचंय. 2 चिठ्ठ्या काढायच्या. राकेश स्पोर्ट्स चेरवली, शेवटच्या गटातील ही 5वी चिठ्ठी आहे. त्याचबरोबर पहिल्या गटातील शेवटची चिठ्ठी अर्थात 6वा संघ तिरंगा स्पोर्ट्स पिंपळपाडा. धन्यवाद. राम खाडे आपण यायचंय. भाऊ खाडे यांनी सुद्धा यायचंय. 2 चिठ्ठ्या आपण काढायच्या दादा. शेवट चिठ्ठी आपण रवी दादाच्या हस्ते वाढूया. आम्ही बेडीसगावकर बी, शेवटचा संघ 2ऱ्या गटातील आणि 3ऱ्या गटातील शेवटचा संघ आहे आई एकवीरा नांदवळ. ओके, पुढील भाऊ खाडे यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण अर्थात आमचे रविदादा खाडे यांच्या शुभास्ते आपण शेवटची चिठ्ठ्या 2 काढूया. शेवटचे 2 गट बाळूनाना स्पोर्ट्स शिलोत्तर ही टीम येते आणि शेवटचा संघ अर्थात 5वा गट आम्ही शिवनेर हा गट येतोय. मी पुन्हा एकदा सगळ्या गटांचं वाचन या ठिकाणी करतोय. चिठ्ठ्या आलेल्या आहेत. पहिला गट ए गट
पहिला ए गट या ठिकाणी येतोय. महालक्ष्मी मळेगाव, समीर 11 वेहवली, पवनपुत्र तुते, योगेश 11 उमरई, संदेश 11 चेरवली, तिरंगा स्पोर्ट्स पिंपळपाडा. हा पहिला गट आहे. ग्रुप नंबर बी अर्थात दुसरा गट राहुल स्पोर्ट्स साडगाव, आम्ही टेंबरेकर, रमेश स्पोर्ट्स साडगाव, साई स्टार अल्याणी, विलास 11 किन्हवली आणि बेडीसगाव बी असा दुसरा गट आहे. खूप छान संघ या गटामध्ये आहेत. धन्यवाद. तिसरा गट सी ग्रुप शिवांजली स्पोर्ट्स शेनवे, के स्टार ठुणे, वेद दक्ष 11 धसई, जय बजरंग काळेवाडा, मोरिया बॉईज शेंद्रून आणि आई एकवीरा नांदवळ. हा तिसरा गट असेल. चौथा गट शिवशक्ती तुते, जय बजरंग साने, डिंगडॉंग पलटोली, बेडीसगाव संघ ए, भाविक 11 शेंद्रून आणि शेवटचा 6वा संघ बाळूनाना शिलोत्तर. शेवटचा डी ग्रुप 5वा ग्रुप भूमी 11 खैरे, टाकी पठार संघ, गज्जू 11 नारायणगाव, निवृत्ती 11 सरीव, राकेश 11 चेरवली, आम्ही शिवनेरकर असे सगळे संघ झालेले आहेत. नक्कीच काही नियमांचं वाचन आपण नक्कीच स्पर्धेच्या दिवशी करत आहोत. सर्व संघांना याची आपण नोंद देतोय आणि सर्व संघांचं या ठिकाणी लाईव्ह लॉटच्या निमित्तानं आपण गटांमध्ये वाटप केलेलं आहे. 2 मिनिटं फक्त वेट करा. या ठिकाणी मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आताच गावात 2 मान्यवरांचं निधन झालं. आपण 2 मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. कैलासवासी मनाबाई पडवळ आणि मनाबाई धर्मा पडवळ आणि कैलासवासी लक्ष्मीबाई लक्ष्मण विषय यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं या ठिकाणी उभं राहायचं आहे. ओम शांती. धन्यवाद. आलेल्या सर्व संघांचे मी आभार व्यक्त करतोय. संघ मालक, स्पॉन्सर्स आणि आयोजक त्याचबरोबर मान्यवरांचा मी मनोपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपण आलात या लॉर्ड्स कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आपलं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आपण परत घेणार आहोत. शक्यतो होत नाही असा बदल होणार नाही, परंतु जर काही इन केस जर झाला बदल तर आपल्याला कळवण्यात येईल. धन्यवाद.